नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आर्मी एमईएस भरती 2024 महाराष्ट्रातर्फे आर्मी एमईएस या भरतीला मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस सुद्धा म्हटले जाते। तर पहा, या अगोदर सुद्धा आर्मी एमईएस या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आर्मी एमईएस ची भरती कधीपर्यंत निघणार आहे आणि आर्मी एमईएस च्या जे 41,822 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, कारण की या भरतीचा या अगोदरपासून शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा आलेला आहे। आणि आर्मी एमईएस या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे किती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, आपलं सिलेक्शन या भरतीमध्ये कशा प्रकारे असणार आहे आणि कोणकोणत्या जागा या ठिकाणी सर्वात जास्त कोणकोणत्या जागा आणि कोणकोणत्या जागेसाठी किती शिक्षण लागते, तर ते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर 41,822 जागांसाठी जे हे आर्मी एमईएस ची भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे, तर ह्या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जाहिरात वगैरे कधीपर्यंत या भरतीची येणार आहे, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी एमईएस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। हा विद्यार्थी मित्रांनो, आर्मी एमईएस चे जे आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की 16 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे, पण ते काही कारणाने झालं नाही, कारण की साइट जे एकदम डाऊन चालू आहे, तर त्यांचा तो प्रॉब्लेम असेल, ठीक आहे। पण मी तुम्हाला एक नक्की सांगू शकतो की आर्मी एमईएस ची भरती 100% जे आहे हे येणार आहे, ठीक आहे। तर आर्मी एमईएस या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। त्याचबरोबर आर्मी एमईएस या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपण या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एससी एसटी कॅटेगरीचे मुलं यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। तर ही जी भरती आहे आर्मी एमईएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस, तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो परमनंट आहे, असं नाही की बा अग्निवीर स्कीम अंतर्गत येते। तर परमनंट भरती आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। तर एक नंबर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आहे। तर या भरतीमध्ये मी तुम्हाला जागा दाखवून देतो। तर 41,822 जागांसाठी ही भरती निघत आहे फक्त 10वी पास साठी आणि मुलं आणि मुली या भरतीमध्ये महाराष्ट्रातील फॉर्म भरू शकणार आहे। तर मी तुम्हाला यामध्ये जागा दाखवून देतो। तर सर्वात जास्त ज्या जागा आहे तर यामध्ये मेटचं पद असणार आहे, तर मेटमध्ये 27,920 जागा आहे, ठीक आहे। आणि या पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते मेटमध्ये। आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे मल्टीटास्किंग स्टाफ, तर यामध्ये ज्या 11,920 जागा आहे, तर यामध्ये सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। मल्टीटास्किंग मध्ये एमटीएस मध्ये मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये। त्यानंतर तिसरं जे पद आहे स्टोअर कीपर आहे, तर यामध्ये जागा 1026 यामध्ये जागा आहे, तर यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील मुलं मुली 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे डॉट्समॅनचं पद आहे तर यामध्ये 944 जागा आहेत। त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडर ग्रुप याचं पद आहे, यामध्ये 44 जागा असणार आहे। त्याचबरोबर बॅरेक स्टोअर ऑफिसरचं पद आहे, यामध्ये 120 जागा असणार आहे। त्यानंतर सुपरवायझरचं पद असणार आहे, यामध्ये 534 जागा आहे। आणि टोटल जर आपण जागा पाहिल्या टोटल तर 41,822 जागा ह्या टोटल निघत आहे, ठीक आहे। तर आता ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर क्लिअर करून देतो की आर्मी एमईएस मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे। तर पहा, या अगोदरपासून जे या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आर्मी एमईएस या भरतीचं आणि ज्या सुद्धा भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर ती भरती विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म निघत असते, ठीक आहे। तर ही जी आर्मी एमईएस ची जी ही भरती आहे, तर ही जी भरती तुम्हाला कधीपर्यंत पाहायला भेटणार आहे, तर हे जे वेबसाईटवर जे हे तारीख दाखवत आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 दाखवत आहे। पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे, सर्व्हरचा इश्यू चालू आहे, त्यामुळे जे अजूनही या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाही, जाहिरात आली नाही। पण हे जी भरती आहे लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। एक तर तुम्हाला 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या अंदर सुद्धा तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते। 20 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर
डिसेंबरच्या दरम्यान सुद्धा या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, तर चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आर्मी एमएस या भरतीमध्ये, तर उंची वगैरे यामध्ये लागत नाही, लक्षात ठेवा। उंचीची यामध्ये काही अट नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, रनिंग वगैरे काही नाही आहे। ठीक आहे, याच्या अगोदर आर्मी एमएस ची भरती निघायची, तर त्यावेळेस काय असं की सर्वात अगोदर ग्राउंड असायचं या भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग, आणि यामध्ये उंची जी होती 170 सेंटीमीटर या अगोदर उंची होती, आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर होती। पण आता ग्राउंड आणि उंची यातून ज्या विद्यार्थी मित्रांनो बाद करण्यात आला, काढून टाकण्यात आला, यामध्ये ग्राउंड नसणार आहे। आता यामध्ये उंचीची सुद्धा काही अट नाही आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकता, आणि उंचीची यामध्ये काही अट नाही। तुमची उंची कमी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये जे सिलेक्शन घेता येणार। तुम्हाला सांगतो आर्मी एमएस या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आर्मी एमएस भरतीमध्ये सर्वात अगोदर आता डॉक्युमेंट होणार आहे। डॉक्युमेंट झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये मेडिकल, आणि मेडिकल झाल्यावर तुमचं असणार आहे यामध्ये इंटरव्ह्यू। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आर्मी एमएस या भरतीची आहे। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जे टोटल जे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, आणि यामध्ये जे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर टोटल जे यामध्ये सर्वात अगोदर तुमचा आर्मी एमएस या भरतीचा पेपर असणार आहे। तर पेपर जे आहे ह्या टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे आर्मी एमएस या भरतीचा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर पेपर आहे तुमचा 125 मार्काचा। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा रिझनिंग, त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, तर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जातात। त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर स्पेशलाइज टॉपिकचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, तर टोटल 50 मार्कासाठी ते असणार आहे। ठीक आहे, तर टोटल असा हा 125 मार्काचा आपला पेपर असणार आहे। तर पहा रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि 25 मार्क्स असणार आहे। जनरल त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी। इंग्रजी ग्रामर 25 मार्कासाठी विचारले जाणार आहे, आणि 25 मार्क या ठिकाणी येणार आहे। आणि स्पेशलाइज टॉपिकचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि 50 गुणांसाठी हे असणार आहे। ठीक आहे, तर टोटल ह्या 125 मार्काचा पेपर असणार आहे। आणि आपण नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये जे असू शकते किंवा नसू शकते। ठीक आहे, ज्यावेळेस हे जागा निघणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे। त्याचबरोबर आता स्पेशलाइज टॉपिक म्हणजे काय, तर जर समजा तुम्ही आता फॉर्म भरला स्पेशलाइज टॉपिकचे, यामध्ये 50 मार्काचा ह्या स्पेशलाइज टॉपिकचे रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहे। तर पहा आता स्पेशलाइज टॉपिक म्हणजे काय, तर ही जी भरती आहे आर्मी एमएस ची, तर यामध्ये पहा मेटचं पद आहे। तुम्ही जर मेटमध्ये फॉर्म भरला तर मेटच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर मल्टीटास्किंगचा फॉर्म भरला तर मल्टीटास्किंगच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर स्टोर कीपरच्या तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड टाकला तर त्याच्या रिलेटेड हे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 50 मार्काचे। त्याचबरोबर डाउट्समॅन मध्ये तुम्ही टाकला फॉर्म, तर डाउट्समॅनच्या रिलेटेड त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आर्किटेक्ट कॅडर मध्ये तुम्ही फॉर्म टाकला तर आर्किटेक्ट कॅडरच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बॅरेक्ट स्टोअर ऑफिसर मध्ये तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। सुपरवायझरचा तुम्ही फॉर्म टाकला तर सुपरवायझरच्या रिलेटेड या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यालाच म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो स्पेशलाइज टॉपिक। ठीक आहे, तर स्पेशलाइज टॉपिक म्हणजे काय की जो आपण ट्रेड टाकला तर त्या ट्रेडच्या रिलेटेड 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। ठीक आहे, टोटल 50 मार्कासाठी। तर 50 मार्कासाठी स्पेशलाइज टॉपिकच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जो तुम्ही ट्रेड टाकणार आहे, मेटचा जर टाकला तर मेटच्या रिलेटेड 50 मार्कासाठी ते विचारले जाणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा संपूर्ण जे आहे पेपर असणार आहे तुमचा, आणि 2 घंट्याचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। ठीक आहे, आणि सिलेक्शन प्रोसेस अशा प्रकारेच तुमचं होणार आहे, आणि पेपरवरच यामध्ये जे मेरिट बनणार आहे। जे पण मुलं चांगला अभ्यास करणार आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला आर्मी एमएस या भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।